हा पूर्णपणे बघायला लागतंय. चला तर सुरुवातीपासून सुरुवात करूया. तर श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. आणि आज होती आपली सकाळची ड्युटी, त्यामुळे आपल्याला बनवायचं होतं ब्रेकफास्ट. मग सर्वात आधी पोहे वगैरे बनवून घेतले. त्याच्यानंतर मला बनवायचं होतं चहा देखील बनवून घेतला. चहा बनवून झाल्यानंतर मी ठेवलं इडली स्टीमरमध्ये पाणी गरम करायला. तोपर्यंत म्हणलं थोडं सांबारला तडका द्यावा. सांबारला तडका वगैरे दिला. सांबार गरम गरम बनवून घेतला. त्याच्यानंतर मी चालू केलं इडलीचा सेटअप लावायला. तर सर्वात आधी इडली ट्रेमध्ये मी तेल वगैरे लावून घेतलं. त्यानंतर ब्रशनी सर्व ठिकाणी स्प्रेड केलं, कारण इडली चिकटू नयेत म्हणून. त्याच्यानंतर मग मी इडलीचं बॅटर टाकायला सुरुवात केली. तर जवळपास मला 50-60 इडली बनवायचं होतं. मग बॅटर वगैरे टाकायला सुरुवात केली आणि व्यवस्थित बॅटर सेट करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, तर सर्व इडली मी टॅप वगैरे करून प्रॉपर सेट केलं. तर तुम्ही बघू शकता. तर मला जवळपास 50-60 इडल्या बनवायच्या होत्या. मग स्टीमरमध्ये सर्व इडल्या टाकून घेतल्या. तोपर्यंत मला बनवायची चटणी वगैरे बनवून घेतली, पिसून देखील घेतली. मग त्यासाठी बनवला तडका. चटणीमध्ये तडका टाकून घेतल्यानंतर तोपर्यंत आपल्या इडल्या सगळ्या झाल्या होत्या. मग काय सर्व ट्रे स्टीमरमधून काढून घेतले आणि जवळपास ह्या 60 प्रकारे इडल्या रेडी झाल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो ह्या इडल्या. तर कशा आहेत, फ्लफी, स्मूथ आणि सॉफ्ट इडल्या. त्याच्यानंतर मी इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं नगेट्ससाठी. नगेट्स देखील फ्राय वगैरे करून घेतले, कारण आपल्याला लावायचे ते बुफेमध्ये आणि गेस्ट त्याची वाट बघत होते. तोपर्यंत बाहेर आपले तिवारीशी लागले होते चॉप मसाला बनवायला, आणि ऊन असल्यामुळं आम्ही थोडं लवकरच बनवून घेतो. त्याच्यानंतर आली होती ऑमलेटची ऑर्डर देखील मारून घेतली. मग स्टाफसाठी बनवायची होती भाजी बनवायची होती. तडका वगैरे मारून घेतला. आणि ही तुम्ही बघू शकता दुधी भोपळ्याची स्टाफसाठी बनवलेली भाजी. हे सर्व काही करून माझी आपली ड्युटी संपली. मग आपण निघालो होतो घरी.